नमो बुद्धाय. जय भीम. आजच्या बुद्धवंदनेला सुरुवात करूया. सर्वांनी हात जोडून घ्यावे. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कत्तं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कत्तं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कत्तं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्दि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्दि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. तृतीयंपि ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्दि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नदाना वैरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरयमज्जपमादठाना वैरमणि सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. वनगन्धं गुणुपेतं एतं कुसुमसन्तति. पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे. पूजयामि बुद्धं कुसुमेन नैनं पूज्येन मेतेन लभामि मोक्षं. पुष्पमिलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं. गन्धसंभारयुक्तेन दीपेन सुगन्धिना पूजयेत् पूजनीयन्तं पूजाभाजनम् उत्तमं. घनसारपदित्तेन दीपेन तं धनशिनाति लोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं. सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवा धातु गभ्ये. लङ्काय जम्बूदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे. सभ्य बुद्धः बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे. सभ्येऽपि बुद्धं दशबलदनुजं बोधिचेतियं नमामि. वन्दामि चेतियं सब्बठानेषु प्रतिष्ठितं. शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. एष मूल्ये निषिन्नो वसब्बारि विषयकापत्तो सभयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम्. इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता. अहं पिते नमस्सामि. बोधिराजा नमोस्तुते. बोधिराजा नमोस्तुते. बोधिराजा नमोस्तुते.
इतिपिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिसधम्मसारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धातीता च ये च बुद्धानागता पचुपन्नाचे बुद्धा वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलं उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपशुवरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं ममं यङ्किञ्चिरतनं लोके विज्जति विविधापतु रतनं बुद्धसमानत्थि तस्मासोत्ति भवन्तु मे यो सन्निषिन्नो वरबोधिमूले मारंससेना महन्ति विजत्वा सम्बोधि मागच्छि अनन्तयानो लोकोत्तमोतं पनमामि बुद्धं स्वाख्यातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अकालिको यहि पश्यकोपनायको पचतं वेदितभो व्यूहिति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च धम्मातीता च ये च धम्मानागता पचुपन्ना च ये धम्मा वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलं उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं सन्तिविदोत्तमं धम्मेयो खलितो दोषो धम्मो खमतु तं ममं यङ्किञ्चिरतनं लोके विज्जति विविधापतु रतनं धम्मसमानत्ति तस्मासोत्ति भवन्तु मे अष्टाङ्गिको अर्यपथो जनानं मुखपवेशा उजुको वमग्गो धम्मं आयन्सन्ति करोपनीतो नियानिको तं पनमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्तारि पुरुषयुगामि अट्टपुरुषपुग्गला एष भगवतो सावकसङ्घो आहुनयो पाहुनयो दखनयो अञ्जलिकरणयो अनुत्तरो पुयङ्केतं लोकसारथि संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च संघातीता च ये च संघानागता पचुपन्ना च ये संघा वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं आयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलं उत्तमङ्गेन वन्देऽहं संघं सन्तिविदोत्तमं संघेयो खलितो दोषो संघो खमतु तं ममं यङ्किञ्चिरतनं लोके विज्जति विविधापतु रतनं संघसमानत्ति तस्मासोत्ति भवन्तु मे संघो विशुद्धो वर्धकनयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहनियो गुणेहिने की समेति पथो नासो तं पनमामि संघं इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या संघं पूजयामि अद्धा इमाय पटिपथ्या जाति जरा मरणं महापरिमुञ्चसामि इमेन पुयं कमेन मामे बाले समागमो सतं समागमो होतु यावन्निब्बानपत्या देवो वसन्तु कालेन ससम्पत्ति हेतु च पितो भवतु लोक च राजा भवतु धम्मिको सकलबीजं विदुरयानं देवरूपं सुजीव निमलचाकुगम्भीरगो सङ्गौरवर्णं सुकाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतराज्यं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्न तुम्ही साधु वरदान तुम्ही आद्य कुलभूषण तुम्ही भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्य संगती शास्त्र शासनमती बोधितेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचा घरा भक्त काजा चवदार संघरी शास्त्र न धरिता करी कापला अरी उरी रौद्र रूपा
मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळीता उजाळील्या अंगती का मार्ग साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती स्वार्थ संज्ञा शरण बुद्धा समी शरण धम्मा समी शरण संघा समी भीमराजा भीमराजा भीमराजा। आज आपण पाहणार आहोत भाग 3 उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा। यशसची धम्मदीक्षा। वाराणसी नगरात यशस नावाचा एक राजपुत्र राहत होता। तो वयाने तरुण आणि दिसायला अत्यंत देखणा होता। तो आपल्या आईवडिलांचा अत्यंत आवडता होता। त्याच्याजवळ विपुल संपत्ती होती। त्याच्याजवळ मोठा लवाजमा असून त्याचे अंतपुरही मोठे होते। तो आपला सर्व वेळ फक्त नृत्य, मद्यपान आणि विलासात घालवीत असे। काही वेळ लोटल्यानंतर त्या सर्वांची त्याला शिसारी लागली। या गर्तेतून कसे बाहेर पडावे असल्या जिण्यापेक्षा जीवनाचा अधिक चांगला असा एखादा मार्ग आहे काय? काय करावे हे न कळल्यामुळे आपल्या पित्याचे घर सोडून जाण्याचे त्याने ठरविले। एका रात्री त्याने पित्याचे घर सोडले आणि तो इकडे तिकडे भटकू लागला। फिरत फिरत तो ऋषीपतनच्या दिशेने वळला। थकवा आल्यावर तो खाली बसला आणि स्वतःशीच मोठमोठ्याने म्हणू लागला, मी कोठे आहे? यातून आता मार्ग कोणता? अरे रे, काय ही दुर्दशा, केवढे हे संकट। ज्या दिवशी तथागतांनी पंचवर्गीय भिक्खूंना ऋषीपतन येथे पहिले प्रवचन दिले त्याच दिवशी रात्री हा प्रकार घडला। यशस ऋषीपतनला येत असताना तेथे राहत असलेले तथागत भगवान बुद्ध पहाटे उठून उघड्या हवेत इकडे तिकडे फेऱ्या घालीत असलेले त्याने पाहिले। आपल्या भावना व्यक्त करीत येणाऱ्या त्या तरुण यशसला भगवंतांनी पाहिले आणि त्याचा तो नैराश्य ऐकून भगवंत म्हणाले, काही दुःख नाही, काही संकट नाही, ये मी तुला मार्ग दाखवतो। आणि भगवंतांनी त्याला आपल्या धम्माचा उपदेश दिला। आणि यशसने जेव्हा तो उपदेश ऐकला तेव्हा तो हर्षभरीत झाला। मग त्याने आपली सोनेरी पादत्राणे काढली व तो भगवंतांच्या सानिध्यात जाऊन बसला आणि आदराने त्यांना वंदन केले। भगवान बुद्धांचे शब्द ऐकून तथागतांनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्याने विनंती केली। नंतर भगवंतांनी त्याला बोलावून भिक्खू होण्याविषयी सांगितले। यशसने ते मान्य केले। आपला पुत्र नाहीसा झाल्याचे समजल्यावर यशसच्या आईवडिलांना अत्यंत दुःख झाले। पित्याने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली। ज्या ठिकाणी भगवंत आणि यशस भिक्खूच्या वेशात बसले होते त्या ठिकाणी यशसचा पिता आला आणि त्यांनी भगवंतांना विचारले, भगवान, माझा मुलगा यशस याला आपण पाहिले आहे काय? भगवंत म्हणाले, महाराज, आत या, आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल। तो आत आहे आणि आपल्या पुत्राजवळ बसला, पण त्याने त्याला ओळखले नाही। यशस आपल्याला कसा भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यावर तो भिक्खू कसा झाला हे भगवंतांनी त्याच्या पित्याला सांगितले। तेव्हा पित्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्याला फार आनंद झाला। बाळ यशस, पिता म्हणाला, तुझी आई शोकाने आणि दुःखाने व्याकुळ झाली आहे। घरी परत ये आणि आपल्या आईला पुन्हा सुखी कर। नंतर यशसने तथागताकडे पाहिले आणि तथागत यशसच्या पित्याला म्हणाले, यशसने पुन्हा त्या संसारी जीवनात जावे आणि पूर्वीप्रमाणे ऐहिक सुखाचा उपभोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे काय? आणि यशसच्या पित्याने उत्तर दिले, जर माझा पुत्र यशस
याला आपल्याबरोबर राहण्यास फायदा आहे असे वाटत असेल तर त्याला राहू द्या. निरोप घेण्यापूर्वी यशेशचा पिता म्हणाला, भगवान तथागतांनी माझ्या घरी माझ्या कुटुंबासमवेत भोजन करण्यास संमती द्यावी. तथागतांनी आपले वस्त्रे परिधान करून भिक्षापात्र घेतले आणि यशेशबरोबर ते त्याच्या पित्याच्या घरी गेले. तेथे पोचल्यावर यशेशची आई आणि त्याची पूर्व आयुष्यातील पत्नी यांना ते भेटले. भोजनानंतर तथागतांनी त्या कुटुंबातील सर्व मंडळींना आपल्या धम्माचा उपदेश दिला. तो ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्या उपदेशाचे पालन करण्याचे वचन दिले. वाराणसीतील एका श्रीमंत कुटुंबात यशेशचे 4 मित्र होते. विमल, सुबाहू, पुण्यजित आणि गवापती अशी त्यांची नावे होत. यशेशने बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा आश्रय घेतला आहे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा ते त्यांना यशेशच्या हिताचे आणि आपल्या हिताचे असे वाटले. म्हणून ते यशेशकडे गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धांना प्रार्थना करावी असे त्यांनी सांगितले. यशेशने ते मान्य केले आणि भगवान बुद्धांकडे जाऊन तो म्हणाला, तथागतांनी माझ्या या 4 मित्रांना आपल्या धम्मोपदेश देण्याची कृपा करावी. तथागतांनी ते मान्य केले आणि यशेशच्या त्या मित्रांना धम्मदीक्षा ग्रहण करून आपल्या धम्मात सामील करून घेतले. उद्या आपण पाहूया कश्यप बंधूंची धम्मदीक्षा. आजच्या ग्रंथपठणाला समाप्त करूया. सब पाप सकरणं कुशल सौपसंपदा सचित पर्योदपनं हितं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यौचपंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरोति यो धम्मं न पमजति नत्थि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जना होतु मे जय मंगलं नत्थि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जना होतु मे जय मंगलं नत्थि मे शरणं आयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जना होतु मे जय मंगलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि